हॅलो फ्रेंड, मी गीतांजली. तुम्ही कशा सगळे? तुम्ही मजेत आहात ना? आम्ही आता आमच्या शाळेची चालली पिकनिक, त्याच्यामुळे सर पूजा वगैरे करतायत. आणि आता आम्ही बसलोय बसमध्ये. बस केलेली होती, 50 सीटर बस केली होती. त्यात पॅरेंट्स पण आले होते, मुलं पण होती, आमचा स्टाफ होता. आम्ही आता तिथं संस्कृती टुरिझम रिसॉर्टमध्ये पोचलेलो. आणि आम्ही आमच्या टीचर मुलांना उतरवत आहेत. छोटी मुलं आहेत ना, त्यांना उतरावं लागतं. त्यांना चढता येत नाही, उतरता येत नाही, पण त्यांचे हात पकडा, उतरवा, असं होतं आहे ना. तर मग आता चला मग बघूया कसा आहे ते रिसॉर्ट, कसा एन्जॉय केलो, कशा मस्त्या गेल्या आमच्या पोरांनी. चला तुम्हाला कंटिन्यू मी आता दाखवणार आहे. चला मग कंटिन्यू करा. टीचर करू का बंद? मग आम्ही आतमध्ये गेलोय आणि मग गेल्यास आमच्या पोरांना आम्हाला नाश्त्याची सोय केलेली होती. मग आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला. आम्ही पोरांची प्रेझेंटी घेतली, मग नंतर आम्ही खेळायला गेलो. मग आमच्या पोरांनी एन्जॉय केला. चला मग खूप छान रिसॉर्ट आहे तो, खूप छान. म्हणजे मुलांना खेळण्यासारखं, आपल्याला फिरण्यासारखं सर्व प्रकारचं आहे तिथं. सगळं सायकलिंग वगैरे, रोपवे आणि मॅजिक शो, सगळ्या प्रकारचं. तिथं ट्रेन पण होती पोरांना एन्जॉय करायला. सगळ्या प्रकारचं तिथं आहे. कधीतरी भेट द्या, खरंच छान आहे. पैसा वसूल असा ते गार्डन आहे. चला मग सगळं बघा, कंटिन्यू करूया. पाठीमागे आहे ना. बघू शकता किती सुंदर जागा. आणि मग आम्ही बसलो ट्रेनमध्ये. ट्रेनची पण तिथं ट्रेन पण होती. मुलांना बघता आम्हाला ट्रेन पण एन्जॉय केला ट्रेनचा. आणि नंतर आम्ही बसलो ट्रॅक्टरवर. खूप छोटी असताना आम्ही बसलेली असतो ट्रॅक्टरवर. प्रसंगच आलेला नाही ट्रॅक्टर बसायचा. आणि मग नंतर आम्ही सगळ्या मुलांनी आणि आमच्या टीचर स्टाफनी सगळे मिळून रेन डान्सचा एन्जॉय केला. रेन डान्सची पण सोय होती. मग आम्ही रेन डान्समध्ये पण थोडा डान्स केला. खूप गार पाणी होतं आणि थंडीचे दिवस असल्यामुळं ते जरा जास्तच सहनच होत नव्हतं. मग आम्ही त्या रेन डान्समध्ये डान्स वगैरे केला, एन्जॉय केला. मज्जा आली, खूप मज्जा आली. खूप म्हणजे असं पैसा वसूल ते रिसॉर्ट आहे असं म्हणलं तरी चालते. खूप सुंदर वाटलं तिथं. कधीतरी तुम्ही पण भेट द्या. चला मग काय म्हणताय? मग आवडला का आमचा व्हिडिओ, आमची पिकनिकचा व्हिडिओ, आमचे मुलं आवडलं का? आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा. माझे व्हिडिओ कसे वाटतात ते